पाणी दे ना मला थोडं. पाणी प्यायचंय का? हो. मग चल तिथे बसू आणि मग पाणी पिऊया. चल मग जा. मित्रांनो, मैत्रिणीला तहान लागली होती. ती मला बोलली पाणी दे, पण आपण तिला डायरेक्ट पाणी न देता तिला आपण बोललो की अगोदर बसूया आणि नंतर पाणी पिऊया. तर हे असं का? तर आपण असं बरंच न्यूज ऐकले असतील किंवा व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं असेल की गडकिल्ल्यावरती गेला आणि अटॅक येऊन गेला. त्याचं मुख्य कारण हेच असतं की आपण चालता चालता किंवा गड उतरताना पाणी पित असतो उभे राहून. पण उभे राहून पाणी कधीच प्यायचं नसतं. आपण कायम पाणी हे असं शांत एका ठिकाणी बसायचं, 5-10 मिनटं रिलॅक्स व्हायचं आणि नंतरच पाणी प्यायचं. याच्यामुळे काय होतं की अटॅक येण्याचं प्रमाण हे कमी होतं आणि आपल्या शरीरासाठी हे ते चांगलं असतं. आपला जो लंग कॅपॅसिटी असते ती जास्त काही नसते. त्यामध्ये आपल्या दम लागल्यामुळे ऑक्सिजन जास्त प्रमाणात राहतो आणि जर आपण पाणी पिलो तर मग ते पाणी आपल्या अन्ननलिकेत न जाता डायरेक्ट श्वास नलिकेत जातं. त्यामुळे म्हणजे अटॅक येतात. तर मला या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगण्याचा प्रयत्न करते की तुम्ही गडकिल्ले फिरता मान्य आहे, पण गडकिल्ल्यांवर जाताना नेहमी काळजी घ्या आणि पाणी हे प्रत्येकाने बसूनच प्या.